महाराष्ट्रात लोकसभेसाठी आता जे काय राजकारण तापलंय, या तापलेल्या राजकारणामध्ये जो कोणता पक्ष पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय असा एक पक्ष आहे, तो म्हणजे भाजप. भाजपाला ऐता डाव किंवा भाजपाला सहजासहजी सर्वच हाताशी मिळेल अशी शक्यता नसताना सुद्धा भाजपाच्या सगळ्या हाताशी आलंय सुद्धा. कारण महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जाणार आणि वंचित बहुजन आघाडीची सर्वच मतं ही महाविकास आघाडीला मिळणार. अर्थात 6 ते 7% जो काही 2019 ला जो काही आकडेवारीचा हा जो काही टक्का होता, हाच टक्का आता 6 ते 7% घसरेल सुद्धा. कारण येथे फायदा हा बीजेपीलाच होईल. कारण जर महाविकास आघाडीमध्ये एक वंचित बहुजन आघाडी जर का असती किंवा वंचित बहुजन आघाडीची ताकद जी काय महाविकास आघाडीला जी काय लावण्यात येणार होती, हीच ताकद आता 99% कमी सुद्धा झाली. त्याच्यामुळे येथे महाविकास आघाडीला जोरदार फटका बसेल म्हणजे बसेलच. याचा एक कारण जर का आपण बोललं तर ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. परंतु या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आता सध्या महाविकास आघाडीची वाट लागणार की महाविकास आघाडी भरारी घेणार, हे सुद्धा आपण येथे पाहणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे. तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही जाऊन बसणार किंवा याचाच फायदा हा महाविकास आघाडीला होणार असं अवघ्या महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या समोर येत असताना 2 दिवसापूर्वी मोठी रंगत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आले. लोकसभेच्या ज्या काही जागा ज्या महाविकास आघाडीला काढायच्या आहेत किंवा महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी बरोबर जे काही स्वप्न पाहत होती, हे स्वप्न आता सध्या निराशेच्या बाजूने गेलंय सुद्धा. कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अर्थात बहुजनांचे प्रेरणास्थान ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर जी काही चर्चा सुरू होती, या चर्चेमधून त्यांना 4 सीट देऊ, 5 सीट देऊ, 6 सीट देऊ किंवा त्यापेक्षा जास्त सीट मिळणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीला जर का आमच्या बरोबर यायचं जर का असेल तर त्यांना एवढ्या सीटच घ्याव्या लागतील. कदाचित एवढ्या सीटवरती त्यांना समाधान मानावं लागेल. याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आपला एकटा चलोरेचा नारा इथे पकडला सुद्धा. आणि आजच मोठी बातमी मीडिया समोर रंगली सुद्धा की प्रकाश आंबेडकरांनी 8 उमेदवार वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर सुद्धा केले. त्याच्यामध्ये एक नागपूरच्या जागेवरती प्रकाश आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे तिथल्या उमेदवाराला अर्थात काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे ही मदत वंचित बहुजन आघाडी करणार सुद्धा आहे. परंतु बाकीच्या सीटचा जर का विचार जर का केला तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र जर का लढली तर महाविकास आघाडीला जे काही 6 ते 7% मतदान जे काय 2019 ला झालं होतं, हेच मतदान आता कमी होईल. परंतु जर का 6 ते 7% वोटिंग 2019 ला होती आणि जर वंचित बहुजन आघाडीची आता 2024 ला जर का ताकद वाढली आहे, अर्थात तेच मतदान जर का 20% वरती जर का जाऊन जर का पोचलं तर महाविकास आघाडीचे येथे महाराष्ट्रात पूर्णपणे वाट लागल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सुद्धा किंवा मनसे आणि भाजपा यांची युती होणार असं सांगितलं सुद्धा जात होतं. परंतु काही दिवसापूर्वी मनसे आणि भाजपा यांची युती होणार नाही किंवा मनसेला जेवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा सन्मानपूर्वक राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला भाजपा देऊ शकत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष अर्थात राजसाहेब ठाकरे हे भाजपा बरोबर युती करणार नाहीत. परंतु भाजपाने जरी मनसे बरोबर युती केली किंवा नाही केली तरी भाजपा आता सध्या महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग पक्ष आहे. त्याच्यामुळेच महाविकास आघाडी बरोबर जर महाविकास आघाडीला जर का जास्तीत जास्त सीट मिळवायच्या जर का होत्या किंवा असतील तर वंचित बहुजन आघाडीला जास्तीच्या सीट देऊन आता समन्वयाची भूमिका ही महाविकास आघाडीने दाखवायला सुद्धा पाहिजे होती. परंतु असं काही झालं नाही आणि वंचितने आपले 8 उमेदवार हे महाराष्ट्रामध्ये जाहीर सुद्धा केले. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक जी काय आहे मतांची किंवा या मतांच्या आकडेवारीचा गणित जर का आपण जर का पाहिलं तर जिथे जास्त आमदारांची संख्या किंवा जिथे जास्त
वंचितच्या मतांचा प्रभाव असतो त्या ठिकाणी एखाद्या पक्षाला जर का सहकार्याने जर मतदान जर का होत असेल तर वंचित बहुजन आघाडी ही प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये एक नंबरला येते. त्याच्यामुळे बौद्ध, मुसलमान, धनगर, आगरी, कोळी, माळी, साळी, मराठा समाजाचे सर्व जर का विचार जर का आपण जर का केला तर एक मताने मतदान हा जास्ती करून शिवसेनेला सहानुभूतीच्या जोरावरती जाऊ शकतो. परंतु काँग्रेसला जर का मतदान झालं जर का नाहीच तर काँग्रेस हा महाविकास आघाडीचा एक भाग आहे. काँग्रेस हा ठाकरे गटाला आणि इथल्या मैत्री पक्ष आणि घटक पक्षाला धोका सुद्धा देऊ शकतो. त्याच्यामुळे जर वंचित बहुजन आघाडी हा जर का टर्निंग पॉइंट किंवा वंचित बहुजन आघाडीमुळेच महाविकास आघाडीची वाट जर का लागत जर का असेल तर महाविकास आघाडीने थोडकं आपल्याकडे घेऊन थोडस वंचित बहुजन आघाडीला सुद्धा आपल्या ताटामधलं जर का दिलं असतं तर प्रकाश आंबेडकरांनी आपला स्वतंत्र नारा किंवा एकला चलोचा नारा हा दिला सुद्धा नसता. ही बाब महाविकास आघाडीच्या लक्षात यायला हवी होती. परंतु आता सुद्धा 5 वरून 6 किंवा 4 वरून 5, 5 वरून 6 या जागा देण्यासाठी काँग्रेसचे नेते किंवा कार्यकर्ते तसेच ठाकरे गटाचे संजय राऊत साहेब हे सुद्धा द्यायला तयार आहेत किंवा 8 सीट सुद्धा ते करू शकतात. परंतु आता 8 सीट उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीकडून हे जाहीर सुद्धा झाले. अर्थात कालच रात्री मध्यरात्री प्रकाश आंबेडकरांनी येथे महाविकास आघाडीमध्ये जर का आपण गेलो जर का नाही तर आपल्या वंचित पक्षाला जास्तीचा फायदा व्हावा याच्यासाठी त्यांनी किंवा अलुतेदार बलुतेदार किंवा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट सुद्धा घेतली. तसेच समन्वयाची भूमिका म्हणून मराठा समाज तसेच ओबीसी समाजाला पण त्यांनी येथे वंचित बहुजन आघाडीने या ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला सुद्धा बरोबर घेत एक नवीन आघाडी तयार केली आहे. आणि ही आघाडी जर का स्ट्रॉंग असेल किंवा मराठा समाजाची मतं जर का महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या बाजूने न जाता जर फक्त सहानुभूतीच्या जोरावरती जर का ठाकरे गटाला जर का मतदान जर का झालं तर तेवढंच अर्ध मतदान हे वंचित बहुजन आघाडी सुद्धा घेऊ शकते. कारण इथे सुद्धा महाविकास आघाडी सारखीच ओबीसी, मराठा आणि मनोज जरांगे बरोबर जाऊन किंवा मनोज जरांगे बरोबर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून प्रकाश आंबेडकरांनी जो काही निर्णय घेतलाय हा महाविकास आघाडीला जड जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता 99% हे महाविकास आघाडी आणि वंचितचं ब्रेकअप झालं आहे असं सुद्धा म्हणता येईल. कारण राहिला तो 1% ते म्हणजे देण्यात येणारी स्वागताची फुलं ही एकमेकांना देऊन टाकली की समजा यांचं ब्रेकअप हे 100% झालंच म्हणून समजा. परंतु याच वंचित आणि महाविकास आघाडीच्या ब्रेकअपमुळं महाविकास आघाडीची पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाट लागणार म्हणजे लागणार. ते येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजेल सुद्धा. नक्की वंचित बहुजन आघाडी जोर मारेल का? त्यांची झालेली तिसरी आघाडी अर्थात ओबीसी, मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन केलेली ती आघाडी तसेच काँग्रेसला फक्त ज्या काही जागांवरती वंचित बहुजन आघाडी ही सपोर्ट करणार आहे तेवढे उमेदवार सोडता जर महाविकास आघाडीचा जर का इथे पचका जर का झाला तर महाविकास आघाडीला जास्तीच्या सीट मिळतील का? महाविकास आघाडी पुन्हा उभारी घेईल? भाजपा येथे जोर मारेल का? किंवा भाजपाचे येथे जास्तीत जास्त उमेदवार पडतील का? याचा फायदा महाविकास आघाडीला होईल का? किंवा महाविकास आघाडी ही डब्यात जाऊ शकते का? जास्तीच्या मतांच्या फरकाने किंवा जरी लढती आणि चुरत जरी झाली तरी महाविकास आघाडीला सुद्धा आता हा डाव सोपा राहिलेला नाही. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं नक्की काय होऊ शकतं? तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतंय? तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजून जर का नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.